मित्रांनो, 21 जुलै रविवार गुरुपौर्णिमेला हातात बांधा लाल धागा, नेहमी तुमचे आणि तुमच्या परिवाराचे रक्षण होईल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही समजून घ्या की हा जो लाल धागा किंवा लाल दोरा आहे ना, हा गुरु केल्याचा नाही, म्हणून मनात शंका ठेवू नका. या व्हिडिओमध्ये आम्ही गुरु केल्याबद्दल काही सांगणार नाही आहे, गुरुप्रत घेण्याबद्दल काही सांगणार नाही आहे. हा दोरा रक्षणाचा आहे, म्हणून हा दोरा, हा धागा कोणीही आपल्या हातात बांधू शकतात. हा धागा, हा दोरा सगळ्यांनी आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान मुलं असू द्या, कोणीही आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे. हा दोरा लाल असेल किंवा मग पूजा सामग्रीच्या दुकानात लाल, पिवळा, शेंदुरी, केसरी असा वेगवेगळ्या कलरचा सुद्धा मिळतो, एकत्रित असतो. तो सुद्धा तुम्ही आणू शकतात. याला कलावा सुद्धा म्हणतात आणि पूजा सामग्रीच्या दुकानातून तुम्हाला आणायचा आहे. 10-20 रुपयाचा तुम्हाला मिळतो. आणि हा आणल्यानंतर आज, उद्या, परवा तुम्ही केव्हाही, म्हणजे गुरुपौर्णिमा येण्याच्या आधी तुम्हाला हा आणायचा आहे आणि तो आणल्यानंतर आपल्या देवघरात त्याला ठेवायचा आहे. आणि जेवढे दिवस असतील, आजपासून बघितलं तर 21 जुलै भरपूर दिवस बाकी आहेत. पण तुम्ही जेव्हा दोरा आणाल तेव्हा तुम्ही बघा की किती दिवस बाकी आहेत गुरुपौर्णिमा यायला. आणि तेवढे दिवस तुम्ही तो दोरा तुमच्या देवघरात ठेवायचा. सकाळ संध्याकाळ अगरबत्ती दिवा लावून त्या दोऱ्याला ओवाळायचं. आणि त्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची आहे. ही सेवा सकाळ संध्याकाळ करायची आहे. ती म्हणजे तुम्हाला स्वामींचा जप करायचा. 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सकाळी 1 माळ आणि संध्याकाळी 1 माळ. त्यासोबत तुम्हाला सकाळी 1 माळ मंत्र जप झाल्यानंतर 1 वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. संध्याकाळी पण 1 माळ जप झाल्यानंतर 1 वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. हे रोज सकाळ संध्याकाळ गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे. याने हा दोरा, हा धागा अभिमंत्रित होतो. आणि शेवटी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी पुन्हा ही सेवा करून हा धागा, हा दोरा आपल्या घरातल्या सगळ्यांनी उजव्या हातात बांधून घ्यायचा आहे. सगळ्यांनी बांधायचा आणि 1 वर्षापर्यंत हा दोरा आपल्या उजव्या हातात राहू द्यायचा. पुढच्या गुरुपौर्णिमेला हा धागा, दोरा पाण्यात विसर्जन करून नवीन अशाच रीतीने अभिमंत्रित करून तो दोरा गुरुपौर्णिमेच्या वेळेस आपण आपल्या हातात, उजव्या हातात बांधायचा आहे. नक्की बांधा, रक्षण स्वामी करतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.